साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। माढा लोकसभा मतदारसंघातील धनगर समाजाचे नेते सचिन पडळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। माढा लोकसभेत आज खासदारकीचा फॉर्म भरलेला आहे। मी प्रस्थापितांचं काय चाललेलं आहे, काय चाललेलं नाही हे आम्हाला दिसून आलंय 4-8 दिवसात। म्हणून आम्ही अखंड महाराष्ट्रातनं धनगर समाजाच्या एवढा मोठा समाज असताना सुद्धा त्यांनी 48 पैकी एक ही जागा दिली नाही। आमची इच्छा होती की बारामती आणि माढा द्यावी, म्हणून दिली नाही। म्हणून माझी उमेदवारी सर्व समाजाच्या वतीनं भाजप किंवा राष्ट्रवादीला पोषक होईल अशी आमची उमेदवारी नाही। माढा लोकसभा मतदारसंघात सचिन पडळकर यांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती। वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी विजय मोरे यांची उमेदवारी मागे घेऊन सचिन पडळकर यांना उमेदवारी दिल्यास आम्ही विजय खेचून आणू अशी प्रतिक्रिया विश्वनाथ जगन्नाथ जानकर यांनी यावेळी व्यक्त केली। वंचित आघाडीकडून विजय कुमार मोरेंना उमेदवारी दिली जरी असली तरी धनगर समाजाच्या ज्या महाराष्ट्रामध्ये प्रमुख संघटना आहे त्या सर्व संघटनांनी पुण्यामध्ये 2-3 दिवसापूर्वी एक बैठक लावली होती। त्या बैठकीमध्ये माढा मतदारसंघामध्ये एकच उमेदवार देण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली। त्या ठिकाणी वंचित आघाडीच्या उमेदवार विजय कुमार मोरेंना बोलवलं होतं। त्या ठिकाणी सचिन पडळकर ताकदीनं लढतील, या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ताकदीनं लढतील या अनुषंगानं महाराष्ट्रातल्या ज्या धनगर समाजाच्या संघटना आहेत त्या सर्व संघटनांच्या प्रमुखांनी सचिन पडळकरांना पाठिंबा दिलेला आहे। आणि तशीच मागणी विजय कुमार मोरेंना वंचित आघाडीच्या उमेदवारांना केलेली होती, पण त्यांनी ती मागणी धुडकावली। त्यामुळे आम्ही ताकदीनं लढण्यासाठी या ठिकाणी सचिन पडळकरांच्या अपक्ष उमेदवारी राष्ट्रवादीला पूरक असं हे उमेदवारी बोला की राष्ट्रवादीला पूरक आहे का भाजपला पूरक आहे हा आमचा विषय नाही। आम्हाला लढायचा आहे। महाराष्ट्रामध्ये या प्रस्थापितांनी धनगर समाजाला डावललेला आहे आणि त्या बाकीच्या मतदारसंघामध्ये वंचितनं जे उमेदवार दिलेले आहेत ते सर्व स्ट्रॉंग उमेदवार दिले आहेत। या मतदारसंघामध्ये तशा पद्धतीचा उमेदवार दिला गेला नव्हता, म्हणून आम्ही मागणी केली होती, परंतु वंचितनं आम्हाला उमेदवारी दिलेली नाही। त्यामुळे आम्ही ताकदीनं अपक्ष का होईना पण या ठिकाणी इलेक्शन लढवतोय। त्यांनी आजही आम्ही वंचितच्या पाठिंब्यावर